हे पेंटची बाटली होय म्हणून हे सगळ्याला तर माहीतच आहे. ते खूप दिवसाची पडून होती. हे ना मायच्या घरी पडून होती. आता घराचं काम झालं तर खूप साऱ्या बाटला आणि घराचे ना का दारं बदलवले होते की नाही, तर त्या घराच्या कुंड्या पण होत्या दरवाजाच्या. तर त्या कुंड्याचे जे छोटे हँडल राहतात ना ते गायब होते. तर त्याला ना एक छिद्र राहतं. तर त्या कुंडीले नाही का असे 2 छोटे छोटे ना छिद्र होते. तर असे ना 3-4 होते. तर एक कुंडी चांगली होती ना, आणि हे ज्या 3 कुंड्या होत्या ना याले की नाही फक्त छिद्र होते आणि त्या कुंडीचं गायब होतं. जे पकडायचं नाही का आपण सरकवतो तर ते गायब होतं. तर त्याचे जे छिद्र होते की नाही, तर म्हटलं हे काहीतरी आपल्या कामात येऊ शकतं. तर मग मी ना आणले. खूप दिवस झाले ठेवून होते. तर मग की नाही माझा विचार ह्या बाटलीले त्याचे पाय म्हणून लावायचा ठरला होता. खूप दिवसाचा विचार. पण ते जर समजा स्क्रूनं लावले असते तर हालले असते, डगमगले असते, बाटलीले फिक्स केले असते. तर म्हणून मी ना लाकूड घेतलं. लाकडाचे तुकडे हात ना त्याचा सपोर्ट घेतला. तर इथं आहे ना मी ना अर्धा इंचचं खालून अर्धा इंच बाटलीला छिद्र केले. 3 घेतले. तर मी ना तर हे जे सेंटरमधून आहे ना 120 मोजा लागते आपल्याला 3 भाग करून पाय लावायचे असले तर अर्धा इंचावर घेतल्या आणि हे लाकूड जे आहे ना लाकडाला अर्धा इंचावरच छिद्र केलं. आणि जे कुंडी आहे ना कुंडीला ना 2 छिद्र आहात. खाली 3 इंच सोडून वरती आहे आणि मग अजून 3 इंच सोडून अजून वरती आहे. तर असे ना 2 छिद्र आहात. तर मग मी काय केलं, हे जे लाकूड आहे ना अंदरून घेतलं. कारण की जे स्क्रू आहे ना लाकडाला चांगले फिक्स बसतात म्हणून. आणि ते छिद्र आहे ना जे लाकडाला बनवलं ते छिद्र आणि बाल्टीचं छिद्र एक आलं पाहिजे बा. आणि हे जे आहे ना कुंडी, तर कुंडीत छिद्र आहे. तर त्या कुंडीत आहे ना मी स्क्रू टाकला आणि तो स्क्रू कसून राहिलो. आता मी विचार केला होता का हे अर्धवट स्क्रू लावायचे आणि काढून टाकायचे. लावून पाहायचे फिक्स बसून राहिले का, व्यवस्थित दिसून राहिलं का म्हणून. आणि मग काढून टाकायचं आणि मग पेंट वगैरे सगळ्याला मारायचं असं ठरलं होतं. पण मग मी कॅन्सल केलं, कसून टाकलं पूर्ण. आणि मग नंतर आहे ना याचा जो 90 डिग्रीच्या अँगलनं बरोबर लागलं पाहिजे बा आपला जो पाय आहे कुंडीचा तो. आणि समजा इकडे तिकडे तिरपा तारका लागला तर नाही ना उंची कमी जास्त होते. आणि ते तारपं दिसलं थोडंसं तर ते नाही का ठाकत नाही बरोबर ना, ते दिसायला चांगलं दिसत नाही. म्हणून आहे ना हे कधी पण आहे ना हे जे पाय लावतो ना हे बरोबर 90 डिग्रीतच लागले पाहिजे. तर मग हे 3ही पाय लावल्याच्या नंतर नाही का मी ना मदत नाही का त्याला सँडिंग पण केला आहे 80 नंबरच्या सँडपेपरनं. कारण की 80 नंबरचा जो सँडपेपर राहते की नाही त्यानं थोडासा रफनेस येते आणि जो कलर आहे तो व्यवस्थित बसते. म्हणून एकदम चोपडं नाही केलं त्याला. आणि मग अशा प्रकारे ना हे बकेट आहे ना अशी दिसाले अशी म्हणजे खूप स्टर्डी आहे, म्हणजे मजबूत आहे. आता कोणतेही कलर मारले की नाही याले ना ऑइल पेंट मारला असता ना तरी पण चाललं असतं. पण आता पाण्या पावसाचे दिवस दिसून राहिले, भर उन्हात ढगाळ वातावरण आहे, कधी पाणी येऊ शकते. मग तो ऑइल पेंट वाढत नाही. म्हणून मी आहे ना इथं फेविक्रिलचा ना ॲक्रेलिक कलर घेत आहो आणि तो मारत आहो. कारण की तो लवकर सुकते म्हणून. आणि कोणतेही कलर काही स्वस्त महाग काही नाही, थोडा 19-20 फरक राहते प्राईजमध्ये, खूप जास्तही असा फरक पडत नाही. अंदरून बाहेरून लावल्याच्यानंतर पायाला ना मी गोल्डन कलर लावणार होती. पण गोल्डन कलर माझ्याजवळ नाही का ॲक्रेलिकचा आहे नाही आणि ऑइल पेंट आहे ना. गोल्डन कलर कधी मी ऑइल पेंटमध्ये पसंत करतो, ॲक्रेलिकमध्ये पसंत करत नाही. कारण की तेवढा की नाही जो ग्लेज आहे ना तो दिसत नाही म्हणून. तर इथं मी ना कॉपर पेंट जो आहे ॲक्रेलिकचा तो यूज करून राहिलो पायासाठी. तर कसं दिसते बा म्हणून. तर कॉपर कलर ठीकच वाटून राहिला, चांगलाच वाटून राहिला. आता अशी चांगली वाटत होती. पण नाही का हे करता नाही का म्हणजे काय दिमागात असं काही ना काही येऊन जाते का, काही अजून सजवाव का असं काहीतरी येऊन जाते. आणि माझ्या दिमागात ना मी पाहिलं घरात जाऊन की काही भेटते का म्हणून. तर मला ना पडद्याची लेस भेटली. तर ते चांगली वाटत होती. पण ते सोडून मग नंतर ह्या लेसकडे लक्ष गेलं. तर असं वाटलं का हे लेस लावून पाहावं. आता तेही लेस तुम्हाला कोणत्या नाही कोणत्या याला लावून दाखवीन. तर मग नाही का मी ना फेविकॉल लावला ब्रशनं आणि हे लेस लावली. आणि मग याचे कोणते कांटे जिथं सुटले साठले असतील तिथं की नाही आपलं फेविकॉल लावत गेली आणि लेस लावत गेली. कैचीनं कापून लेस माझ्याजवळनं थोडीशी वाचलेली लेस मी ठेवून दिली. आणि मग की नाही हे एकंदरीत दिसत तर चांगलं होतं म्हणा. पण मी ना जे झाड लावलं की नाही, जे झाड टाकलं की नाही त्याच्यानं माझी कुंडी पूर्ण झाकून गेली. तर नंतरचा लुक आहे ना तुम्हाला असं वाटतं की कुंडी दिसूनच नाही राहिली. तर आताच व्यवस्थित पाहून घ्या कशी दिसते.
तर असं करून नाही का मी पूर्ण माझी कुंडी तयार झाली. आणि मी नक्की नाही आता कुंडीत ठेवली आहे, ते झाड ठेवलं आहे तर ते दिसूनच नाही राहिली. मी आता त्याच्यातलं झाड बदलवी आणि रीलमध्ये टाकीन. तर तुम्ही ना माझी रील पाहिजे मी कोणतं दुसरं झाड टाकतो तर आता ह्या लाँग व्हिडिओमध्ये नाही का मी ना ते दुसरं झाड ठेवलं आहे तर त्याच्यात काही कुंडी दिसत नाही आहे. तर अशा प्रकारे ना माझी पूर्ण कुंडी तयार झाली आणि इतकी स्टर्डीनं मजबूत झाली की खूपच. आणि हे जो काळा कलर आहे ना हा नाही का आपण काही काम करतो की ना हा काही वेळानं नाही का याला धूळ धाड हे ते लागते ना तर हा चमकत नाही, मॅटमध्ये येते मॅट फिनिश, तर मग चांगलं वाटायला लागते अजूनही. असं आहे. तर एकंदरीत माझी कुंडी अशी झाली. तर मला तर चांगलीच वाटून राहिली म्हणा. पण तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब बी करा. आणि हे जे कुंडी ठेवायची आहे ना तर हाईट थोडी म्हणजे कुंडीची कमी आहे, तर कुंडी खूप अंदर जात होती म्हणून मी त्याच्यात नाही का अंदर एक झाकण टाकलं आणि झाकणावर नाही काय कुंडी ठेवली म्हणजे हाईट थोडी मला पाहिजे तशी भेटली पाहिजे म्हणून.